86 झाल्या तरी 87चा पाठलाग करायचा आहे. त्याचवेळी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतं. पार्थ चंदन आणि त्याच्यासोबत जितेश राऊत त्यांना पाहायला मिळतात. त्याचवेळी गोलंदाजी ट्रॅकवर बिंधण्याचा यश घरत दाखल झाला. महत्वाचा गोलंदाज यंदाच्या हंगामामध्ये अक्रूर पाटील जेव्हा नसायचं तेव्हा यश घरत ते षटक मला आणखी आठवते. चॅलेंजर चिल्लीची नाईट क्रिकेट ही स्पर्धा जिथे मिडे षटक टाकण्याचा कारनामा यात यश घरतने केलाय आणि त्यात यशच्या विरुद्ध पार्थ चंदनचा तडाखा पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवले डीप बॅकवर्ड स्पेलिंगच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. नावाची ओळख करून दिली आहे या फटक्यानं पार्थ चंदन. गेल्या वर्षी या दोन खेळाडूंची प्रचंड चर्चा होती, पार्थ चंदन आणि चंदन तलवार. यावेळचा हा बॉल मिस्टामिक स्ट्रोक विशिप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये शतक पाहायला मिळाले, सिंगल रन्स त्यांना पाहायला मिळेल. यश गरज सध्या गोलंदाज 78चा पाठलाग करायचा. आपण यशांच्या पाठीमागे योगेश पाटीलला पाहताय. बाबू या नावानं प्रसिद्ध आहे. पण पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये बाबूचे फटके नेहमी नित्य दीपक पाहायला मिळतात. लांब षटका तो देखील ठोकत असतो. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. फटक्यामध्ये होतं वजन, धावा मिळतीला आधा डझन, सर्वाधिक लांब षटकार. षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज ओला चेंडू का करत नाही त्यामुळं हे देखील प्रश्न आहे. पण ग्रीप कदाचित मिळत नसेल गोलंदाजांना. ग्रीप मिळणं देखील गरजेचं असतं जेव्हा बॉल स्किट करायचा असतो. त्याच वेळी बॉलला ग्रीप मिळणं देखील तेवढंच गरजेचं आहे. बरेच गोलंदाज चेंडू ओळा करून टाकत असतात. पण यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरेजचा क्षेत्ररक्षक थोडासा पाठीमागेच राहिला. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि त्याच वेळी 2 धावा देखील पाहायला मिळतात. 87चा पाठलाग करायचा. 5 जणांच्या बॅटमधून फटके येणं गरजेचं आहे. त्याला चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. इनिंग बिल्ड करत असताना एक चांगली पार्टनरशिप डेव्हलप देखील करावी लागणार आहे. प्रत्येक षटकामागे जर पाहायला गेला तर 20-22 धावा येणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 21.75च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे आपण म्हणूयात की 22 धावा प्रत्येक षटकामागे बनवायला लागणार आहेत. यशच्या विरुद्ध आणखी एक तडाखा. जितेश राऊतच्या बॅट मधून तडाखा पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवले सरळ जिजामाता हॉस्पिटलच्या वरतून सीमा पार षटकार.
पहिल्या षटकामध्ये 21 धावा होताना पाहायला मिळाल्यात. यश गरजच्या विरुद्ध 3 षटकार देखील येताना पाहायला मिळाले. त्यामध्ये जितेश राऊतचे फटके षटकार नाही तर आपण म्हणूयात की 8 किंवा 10 पाहायला मिळालेत. काय लांब ते षटकार पाहायला मिळत असतात. हवेची तेवढीच साथ आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर प्रियांशू भोईर त्याला पाहायला मिळतो. विंधण्याचा आणखीन एक गोलंदाज. विंधणे म्हटलं तर समाधान पाटील सर असतील, त्याचबरोबर गजानन पाटील असतील, बलराम नवाळे असतील, प्रशांतजी नवाळे असतील, त्यांच्या गावातील संघ खेळताना पाहायला मिळतोय. सातत्यानं त्या विभागामध्ये सचिनजी नवाले असतील. काल त्यांचा 50वा वाढदिवस देखील पाहायला मिळाला. छोटीशी खेळाडू ते देखील पाहायला मिळतात. विंधणे म्हटलं तर क्रिकेटला जपणारं गाव आहे. विंधणे म्हटलं तर कला सांस्कृतिक सर्व कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळतात. बऱ्याच वर्ष विंधणे गावामध्ये नाटक देखील पाहायला मिळतात. यावेळचा बॉल पारचंदनच्या समोर हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. 20 मध्ये फटका खेळून काढला. थ्रो थोडासा चुकीचा आहे. जिथे सिंगल रन्स होती तिथे दुसरीचा प्रयत्न देखील केला आणि वेगानं 2 धावा देखील होताना कंप्लीट पाहायला मिळाल्यात. पावसाची साथ नाहीये, पाऊस पडत नाहीये, पण रबर बॉलवर धावा देखील होताना पाहायला मिळतात. कधी कधी मुसळधार पाऊस पडत असतो, कधी कधी प्रेक्षकांना किंवा काही खेळाडूंना बॉल देखील दिसत नसतो. त्याच वेळी चांगली देखील बॅटिंग होताना पाहायला मिळत असते. अशी देखील खेळाडू आहेत ज्यांनी अगदी भर पावसामध्ये मुसळधार पावसामध्ये चांगले बॅटिंग देखील केल्या. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन एरियामध्ये चेंडू निघून गेला. फक्त एकच धावेतून मिळाला जाईल. पारचंदन आक्रमणासाठी ओळखला जातो, पण आता सिंगल डबल्स तो हवा बनवतोय. पण क्रीडांगणामध्ये आपण म्हणूयात पवन की आता 21-22 हवा प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला बनवावं लागणार आहेत. सामना जिंकायचा असेल. बराचसा दूरवरचा प्रवास या संघाने केला. पारचंदन त्या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे. पुढील सामन्यामध्ये तेवढेच आपण दिग्गज खेळाडू देखील पाहणार आहात. विशालला आपण खेळताना पाहणार आहात. आज देखील प्रथमेश पात्री खेळताना पाहायला मिळाला. त्याचपुढे अंकेश कामोडकर, निनाद भोईची चांगली बॅटिंग आपण पाहिली. मगाच्या सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा रायगड जिल्ह्यातील जिवडा आणि बामणडोंगरी संघाचा आपण खेळ पाहिला. त्यामुळं एक दिग्गज हा लॉट पाहायला मिळतोय. शेवटच्या दिवशीमध्ये 40+ लॉट देखील पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत 92 धावा कुठल्या त्या जीपी पुंडे संघानं प्रथमेश पात्रीनं 50 धावा आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. चैतन्य पाटीलच्या संघाला त्यांनी पराभूत केलंय. यावेळचा बॉल लेग एस्टीच्या बाहेरून जाणारा पाहायला मिळाला. अगदी त्याच वेळी खराब चेंडूचा इशारा त्यांना पाहायला मिळतोय. धावपडला धावा लागले गेले ते 21 धावा पाहायला मिळतात. धावा थांबवण्याचं काम केलंय प्रियांशू भोईरनं. सिंगल्स डबल्सनं काही फरक पडणार नाहीये, कारण प्रत्येक षटकामध्ये 20-22 त्याहूनही अधिक धावा बनाव्या लागणार आहेत. क्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी चेंडूने उंची देखील गाठले. वार करण्याचा प्रयत्न पंच देखील करताना पाहायला मिळतात. क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली. रबर बॉलची स्पर्धा सध्या आपण पाहताय. अनेक येणाऱ्या कालावधीमध्ये स्पर्धा आहेत. विंधणे संघ देखील खेळतोय. गावदेवी चषक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गावदेवी विंधणेच्या माध्यमातून 50,000ची स्पर्धा. योगेश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण साथीदारांची स्पर्धा पाहायला मिळेल. त्याचवेळी मिड विकेट एरियामध्ये चेंडू निघून गेला आहे, जिथे क्षेत्ररक्षक अनिकेत पाहायला मिळाले. हातातून चेंडू जसा निसटला, सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं गेलं आणि 2 धावा जोडल्या गेल्यात. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. धावपडा धावा लागले गेले त्या 28 धावा या षटकामध्ये अवघ्या 7च आल्यात. त्यामुळं संघ जाऊन फुटलाय तो 28च्या घरात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. येणारी 12 बॉल आणि 59 धावांची आणखीन गरज. 12 मध्ये 59 धावा. आठवण करा त्यांची. 28 धावा होताना पाहायला मिळतात. 28 रन्स. 12 मध्ये आणखी
59 बनवायच्या. त्याचवेळी आकाश पाटील येताना 12 मिनिटात गोलंदाजी ट्रॅकवर आकाश आलाय. महत्वाचा गोलंदाज आहे सुरेश पाटील, वशा बैलाचे मालक आणि यंदा अनेक साऱ्या प्रीमियर लीग मध्ये वशा इलेवन मिंधणे हा संघ खेळताना पाहायला मिळाला. आणि सुरेश पाटील साहेबांच्या विश्वासू कर्णधार म्हणून आकाशकडे पाहिलं जातं. विंधणे गावाचं नाव आकाशनं अगदी उंच नेलं. बॅटिंग करत असताना अनेक साऱ्या बाईक असतील, सोन्याची चेन असेल, बऱ्याच साऱ्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन असेल. रायगड अंडर-25 मध्ये खेळताना आकाश पाटील ची महत्वाची भूमिका असेल. रत्नागिरीमध्ये देखील जाऊन चांगली कामगिरी आकाश पाटीलने केल्या. त्यामुळे महत्वाचा खेळाडू आहे. मिंधणे गावाचं नाव अगदी मोठं करणं आहे मग मोलाचा वाटा राहिला. कित्येक वर्ष पाहायला गेलं तर मिंधणे टेनिस क्रिकेटचा बोलबाला अनेक वर्ष पाहायला मिळाला, ज्यामध्ये वाय.बी. पाटील सरांचा महत्वाचा वाटा राहिला. यावेळचा बॉल फटका चांगला पाहायला मिळाला. फटका झाला उशीर, पण फटके असतात पद्धतशीर. मिल्टी लाभ असता आणखीन एक षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या साह्यानं आता संघाला नेऊन ठेवले ते 36च्या घरात 36 धावा त्याला पाहायला मिळतात. 36 रन्स. 36 धावा त्याला पाहायला मिळाल्यात. 9 बॉल आणि 51 धावांची आणखीन गरज. यावेळचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट सॉन्ग ऑफ द बॅट, चिटीला पाठवून दिलं वाईड इस्लामच्या डोक्यावरून सीमा पार. आणखीन एक षटकार. आम्ही उरणकार. अभि उरणकर आपण हे संगीत ऐकताय. सनी म्हात्रे मुलीकडचा एक युवा जन उरण तालुक्याचा विस्तार, उरण तालुक्याची सर्व वैशिष्ट्य या संगीतातून सांगितलं. आणि आम्ही उरणकर हा रॅप एक वेगळ्या उंची देण्याचं काम सनीने देखील केलं. मागील चेंडूवर आणखी एक षटकार पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडूला सीमारेषा पलीकडे नावाला गेला आणि तेच काम सध्या करतोय जितेश राऊतच्या बॅट मधून डीप एक्स्ट्रा कव्हरेजच्या बतून सलग्न 3रा षटकार. सात बॉल आणि आणखीन 39 धाबांची गरज. 7 बॉल मध्ये 39 धाबा हव्यात. 6 बॉल 6 षटकार आणि त्यानंतर 3 धाबा. काल 8 बॉल मध्ये 8 षटकार मारण्याचा का विक्रम परेश ठाकूर तुमच्या केला होता. 200 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 30 षटकार त्यानं देखील ठोकलेत. त्यामुळे या क्रीडांगणामध्ये हा देखील विक्रम आज पाहायला मिळेल का. बॉल खोलामध्ये टाकला होता. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न, सिंगल रन्स कंप्लीट दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळेल का. एका धावेवर थांबवले आणि आता थ्रो चांगला पाहायला मिळाला. कलेक्शन झालं नाही आहे. 2 धाबा कंप्लीट टीसीसाठी आता पलटलेत. शेवटच्या बॉलवर 3 धावा होताना देखील पाहायला मिळाल्या. त्यामुळे आता या 3 धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच 51च्या घरात. येणारे शेवटचे 6 बॉल आणि आता 6 षटकारांची गरज. 6 बॉल 36 धाबांची गरज. सहा बॉल आणि 36 धाबांची गरज. 6 बॉल मध्ये 6 षटकार पाहायला मिळणार आहेत. मी आज हा देखील एक उल्लेख केला की यंदा टेनिस विश्वाला मोटोजीच्या ज्यांनी उंच केलंय, सर्वाधिक जास्त ज्या नावानं मोटोजी संघ खेळलाय ते नाव आहे ग्रीष्मा एंटरप्राइजेस साठी मयूर शेठ पाटील साहेबांचे इथं आगमन देखील पाहायला मिळतंय. उरण पूर्व विभागामध्ये ज्यांची VIP BMW कार देखील आणि त्यांच्या कारचा लकी नंबर 8908
हा प्रसिद्धीस पाहायला मिळाला. आणि एक असा युवक आहे ज्यांना अनेक तरुणांना एकत्र आणलं, ज्यांच्या नावाची एक मोठी स्पर्धा नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर प्रहार केलाय. 6 बॉल मध्ये 6 षटकारांची गरज, त्यामध्ये एक कमी 5 बॉल आणि त्या 5 षटकारांची गरज. तिसऱ्या पंचांचं काम पाहण्यासाठी अर्जुन कमिटी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 5 बॉल 5 षटकारांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नील जोशी त्यांना पाहायला मिळतात. चला मॅच बॉल लाईव्हला चेक करणार आहे कमिटी. मॅच बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल आणि 5 षटकारांची गरज स्वप्नील जोशी त्यांना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार. सलग्न 2 चेंडूवर 2 षटकार. येणारे आता 4 बॉल 4 षटकारांची गरज. बारा चेंडू आणि 49 धावांवर नॉट आउट खेळतोय, ज्याचं नाव आहे जितेश राऊत. आणखीन एक अर्धशतक या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल का? 4 चेंडू आणि आता 4 षटकारांची गरज. काय खेळलाय जितेश राऊत आपल्या संघासाठी. अजूनही सामना हारलो नाहीये. असे बरेचसे विक्रम झालेत. 24 लाईव्ह इव्हेंट्स वर पाहायला गेलात तर 3 मिलियन पेक्षा जास्त करण मडवीने मारलेले 5 चेंडू मध्ये 38 धावा. त्यानंतर आज कदाचित येणारी 6 बॉल आणि आता 6 षटकारांची गरज. आणि केन एक खरं तर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? 2 चेंडू 2 आलेत. फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवून दिलाय. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरेजच्या वरतून इट्स अ नो बॉल. नो बॉलवर आणखीन एक षटकार. सामना काही हरत आहे पण जितेशची बॅटिंग आवडली असेल तर जितेशसाठी एकदा टाळ्या व्हायला काय हरकत आहे. बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतला. हाईट पॅक चेक केली जाईल. पण काय बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जितेश राऊत ज्यानं 3 बॉलवर 3 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. 6 मध्ये 36 बनवायच्या आहेत. 7 मध्ये 39 बनवायच्या होत्या, जिथे मिसफिल्ड झाली. 3 धावा तिथे आल्या. त्यामुळे तर बिंदणे संघ 87चा पाठलाग करायचा आहे. आणि आता सध्या 3 बॉलला 3 षटकार आलेत. या बॉलवर अजूनही निर्णय पेंडिंग आहे. रब्बर बॉलच्या स्पर्धेमध्ये असे विक्रम होताना पाहायला मिळतात. आणि इट्स नो बॉल त्यांना पाहायला मिळतोय. आणि आता येणारे 4 चेंडू आणि 17 धाबांची गरज. 4 मध्ये 17 बनवायच्या. जितेश राऊत मैदानाच्या आतमध्ये आलाय. कमालीची त्यांना बॅटिंग केलंय. आणि आज मात्र एक आगळा वेगळा विक्रम करण्याच्या दिशेने पाहायला मिळतोय. 4 मध्ये 17 बनवायच्या आहेत. आधी इलेव्हन बोनकोडी संघाचा महत्वाचा खेळाडू जितेश राऊत. 13 बॉल 55 धावा. जितेश नॉट आउट खेळतो आपल्या संघासाठी. 4 मध्ये 17. आणखीन एक मोठा फटका. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडं आणखीन एक षटकार. चार चेंडू 4 षटकार. काय कमालीचा खेळ पाहायला मिळतोय. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. मैदानाच्या आतमध्ये ते चित्र पाहायला मिळतंय. जितेश राऊत अगदी निर्भीडपणे खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आज खेळायचं आर्या इलेव्हन बोनकडे या नावासाठी. 6 बॉल 6 षटकारांची गरज असताना आता या सामन्यामध्ये येणारे 3 बॉल 11 धाबांची आणखी गरज. 3 मध्ये 11 बनवायच्यात. काय सामना रंगला गेलाय. क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगली मॅच पाहायला मिळते.
या बेलचा बॉल सोडून दिला उजव्याशीच्या बाजूला पाहायला मिळतोय. याच वेळी अव्वांतर चेंडू आला त्यामुळे येणारे 3 चेंडू 10 धाबांची आणखीन गरज. जितेश राऊत क्रीडांगणाच्या आतमध्ये काय खेळला आज चर्चा होती पार चंदनची पण त्याहीपेक्षा ग्रामीणचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना चांगली बॅटिंग करतोय. बॅटची लिडिंग एज पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग स्टॉप मध्ये शतक क्षेत्राला पाहायला मिळतात. सिंगल रन्स कंप्लीट झाले आणि आता दुसरीचा प्रयत्न देखील होतोय. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. येणारे आता 2 चेंडू सामना जिंकण्यासाठी आणखीन 8 धाबांची गरज आहे. सामन्यामध्ये अजूनही चुरस बाकी आहे. सामन्यामध्ये अजूनही बरंच काही बाकी आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने जितेश राऊत खेळला निर्भीडपणे तो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून चांगली सध्या बॅटिंग त्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 8 धाबांची आणखीन गरज. आणखीन एक फटका मिड विकेटच्या पलीकडे चेंडूला पाठवले सीमा पार षटकार. दहा षटकार एकट्याच्याच नावावर नाद करायचा नाही. राऊतांचा नाद करायचा नाही. जितेश राऊत मैदानाच्या आतमध्ये आला. शेवटचा एक बॉल 2 धाबांची गरज. सामना चांगला रंगताना पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली गेली. शेवटचा एक बॉल 2 धाबांची गरज. 87 धाबांचा पाठलाग होईल का? चांगला सामना रंगला गेला. मॅच काही कोणी जिंको कोणी हारो पण शेवटचा एक बॉल 2 धाबांची गरज. या बॉल साठी एकदा चौथा टाळा होऊन जाऊ द्या. शेवटचा एक बॉल 2 धाबांची आणखीन गरज. RL11 बोनखेडे की मरुआई विंदणे विंदणे की बोनकोडे. शेवटचा एक बॉल 2 धाबांची गरज. क्रॉस बॅटने खेळलाय मिड विकेट एरियामध्ये क्षेत्र पाहायला मिळतात. सिंगल रन्स कंप्लीट. आता दुसरीसाठी पलटलेत आणि आता दुसरी धाव घेताना मात्र खेळाडू झालेत बाद. एका धावेनं सामना जिंकलाय मरोई विंदणेनं. काय कमालीची मॅच रंगली गेलाय. शेवटच्या 6 मध्ये 36 ची गरज असताना एका धावेनं सामना जिंकलाय मोरोई विंदणेनं. मॅचचा रिझल्ट काही असू दे पण जितेश राऊतची बॅटिंग आवडली.